दी सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता भावी नाट्यमंदिर सांगली येथे होणार आहे. या सभेपूर्वी सकाळी 10 वाजता सभासदांसाठी सहकारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात संस्थेला 10.12 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला असून सभासदांना 9% लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन झाकीर हुसेन चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या नफ्यातून 8,34,28,000 रुपयांचा लाभांश आणि कायम ठेवीवर डिव्हिडंड दराने 15,45,000 रुपयांचे व्याज सभासदांना देण्यात येणार आहे. सभासदांच्या हिताचा विचार करून कर्जावरील व्याजदर 10% आणण्यात आला असून सेवानिवृत्त ठेवीदारांना लाभ मिळावा यासाठी ठेव व्याजदर 8.25% ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सभासदांच्या सोयीसाठी पलूस, कडेगाव, कवठेमंकाळ, सातारा आणि गडहिंग्लज येथे विस्तारित कक्ष सुरू करण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अहवाल वर्षात 783 नव्या सभासदांची वाढ झाली आहे. संस्थेची सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड ही अभिनव योजना 2016-17 पासून सुरू असून या योजनेअंतर्गत आज अखेर 193 मयत सभासदांचे तब्बल 14,75,78,916 रुपयांचे कर्ज फेडून त्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. या योजनेमुळे जामीनदार आणि वारसदारावरील आर्थिक बोजा कमी झाला असून राज्यातील इतर संस्थांनीही या योजनेचा अभ्यास करून ती स्वीकारल्याचे चौगुले यांनी सांगितले. संस्थेला बँको, सहकार, सुगंध आणि बिझनेस एक्सप्रेस श्री यासारख्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. संस्थेचे भागभांडवल 99.15 कोटी रुपये, ठेवी 256 कोटी रुपये, कर्जवाटप 323.27 कोटी रुपये, गुंतवणूक 88 कोटी रुपये असून संस्थेने 580 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. मार्च 2026 अखेर संस्थेचे एकूण 9,427 सभासद आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सलग अ वर्गाचे लेखापरीक्षण प्राप्त झाले. कोर बँकिंग प्रणाली, ऑनलाईन सेवा तसेच RTGS आणि NEFT सुविधेमुळे सभासदांना व्यवहार अधिक जलद व सुलभ झाले आहेत. विविध शासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन मिलिंद हार्गे यांच्यासह DG मुलाणी, JK महाडिक, PY जाधव, PR काळे, SS पाटील, CH पाटील तसेच सर्व संचालक, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सभासद उपस्थित होते. दी सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगलीची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 26/7/2026 रोजी संपन्न होणार आहे. खरोखर या संस्थेविषयी सांगताना अभिमान वाटतोय. या संस्थेनं अत्यंत उच्च शिखर पादांकरत करत आज संस्था आर्थिक सुबत्तेत आहे. आज संस्थेचे जवळजवळ 9,427 सभासद आहेत आणि या संस्थेचं पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर सहकारी संस्थांमध्ये 100 कोटी भागभांडवल असणारी ही पहिलीच संस्था असेल. तसंच या संस्थेमध्ये अनेक अभिनव योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये कर्ज सुरक्षा निधीसारखी जी योजना आहे त्या योजनेमध्ये 192 मयत सभासदांचे 14,75,00,000 रुपये जवळजवळ या योजनेअंतर्गत माफ करण्यात आलेले आहेत, की ज्यामुळं थकबाकीचा जो संस्थेवरती बोजा पडणार होता तो नक्की त्याच्यामुळे कमी झालेला आहे. तसंच मयत कर्जदारांचे वारस, त्यांचे असणारे जामीनदार यांचीही याच्यातून मुक्तता झालेली आहे. या संस्थेनं आता या 2025-26 मध्ये 10,12,00,000 असा उच्चांकी असा नफा मिळवलेला आहे, की ज्यामुळे संस्था सभासदांना या जनरल सभेच्या मान्यतेनं 9% लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच याच्यामध्ये 700 कोटीचा व्यवसायाचा टप्पा जो आहे या संस्थेनं पार केलेला आहे आज. त्यामुळं या संस्थेविषयी जनमानसामध्ये असणारी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला अनुसरून उद्याच्या जनरल सभेला बहुसंख्य सभासदांनी उपस्थिती लावून आपल्या या संस्थेविषयी असणाऱ्या ज्या सूचना असतील, जे सल्ले असतील ते नक्कीच सभासद या संचालकापर्यंत पोहोचवावं अशी मी त्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.